जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. 5 जून हे दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच दिवशी मित्रांनो आमच्या घरच्या मुलांनी एक आंब्याचं झाड लावलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता. किती आनंदाने आणि निरागसपणाने ते माती घालत आहेत. मित्रांनो त्यांना खूप आनंद होतो की काहीतरी त्यांना नवीन शिकायला मिळत आहे. पर्यावरण आणि वृक्षारोपणाची माहिती त्यांना दिलीच पाहिजे आणि ते हाताळले सुद्धा पाहिजे. इथे बघू शकता 2023 मधील झाड आहे. झाड थोडं मोठं झालेलं आहे मित्रांनो. ते आनंदाने पाणी घालत आहेत. त्यांना खूप आनंद होत आहे की आम्ही लावलेलं झाड थोडं मोठं होत आहे. ते बघू शकता जांभळाचं देखील झाड लावलेलं आहे. आम्ही स्वतः मित्रांनो देशी वृक्षाच्या बियाणापासून हे रोप बनवून घरासमोर लावलेलं आहे. मी तुम्हाला अनेक मित्रांनो माहिती सांगेन की कोणतेही विदेशी झाड न लावता देशी वृक्ष लावले पाहिजे. जसे की वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, बाबेळ, आंबा, जांभूळ हे का लावले पाहिजे मित्रांनो? त्याची पाने आणि फळे आपल्याला महत्त्वाची आहेत. ते कधी ना कधी आपल्याला उपयोगी पडतात. इथे तुम्ही बघू शकता 2024 मधील झाड आहे. झाड हे ते मित्रांनो मोठं झालेलं आहे. त्या झाडावर मित्रांनो आनंद होतो की ती मुलेही मोठे होत आहेत. हे निसर्गाची कमालच आहे. हे तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. ते बघू शकता झाड जांभळाचं आणि आंब्याचं देखील मोठं होत आहेत. खूप आनंदी आहेत मित्रांनो मुलं. ते बघू शकता तुम्ही. मित्रांनो हे 2025 मधील झाड आहे. किती मोठं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हिरवीगार पाने आहेत. त्याच्या बाजूला पेरूचं झाड आहे. त्यांनाही आनंद होतो. या झाडाबरोबर मित्रांनो ती दोस्ती देखील केलेली आहेत. तुम्ही पुढे बघू शकता. आपलंही बालपण मित्रांनो याच्यामध्ये गेलेलं आहे. तर ते तुम्ही बघू शकता ते झाडावर खेळत आहेत. ते खुश आहेत का? कारण ते स्वतः झाड लावलेलं आहेत म्हणून त्याच्यावर खेळत आहेत. आपलंही बालपण याच्यामध्ये गेलेलं आहे मित्रांनो. खूप आनंद होतो यांना बघून.